हॅलो, वैशालीज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. हॉटेलमध्ये गेल्यावर मुलांची स्टार्टर्समधली फेवरेट डिश म्हणजे व्हेज मंचुरियन. तेच आपण आज करणार आहोत. चला तर मग लगेच साहित्य बघूया. 2 कप बारीक चिरलेली कोबी, अर्धा कप गाजर किसून घेतला आहे, पाव कप सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, अद्रक लसणाची पेस्ट, पाव कप मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ, 1 चमचा सोया सॉस आणि तिखट. आता आधी आपण कोबी घालणार आहोत, त्यानंतर गाजर, शिमला मिरची, थोडंसं मिक्स करून यात आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, सोया सॉस आणि तिखट. आणि आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यात वरून पाणी घालायचं नाहीये, थोडं दाबून दाबून असं सर्व मिक्स करायचंय, जे आपोआप त्याला पाणी सुटतं. कारण आपण जर पाणी टाकलं यात तर पीठ पातळ होईल आणि मग मैदा जास्त घालावा लागेल आणि बॉल्स चिवट होतील. त्यामुळे ह्यालाच असं थोडं चुरून घ्यायचंय व्यवस्थित. आणि कोबी नेहमी चिरूनच घ्यायची आहे. जर तुम्ही किसून घेतली तर त्याला पाणी जास्त सुटतं. आता हे आपण एकत्र करून घेतले तर याचे गोळे तयार करून घेऊया. हे असं सुट्ट वाटलं तुम्हाला तरी काहीच हरकत नाही, कारण त्यामुळे ते जास्त खुसखुशीत लागतात. आपण गोळे तयार करून घेतले आहेत, तर आता हे तळायचे आहेत. कढईत तेल तापत ठेवलं होतं, तर यात आपण हे वडे सोडूया. तर ह्याला अधूनमधून हलवायचं आहे. छान दिसत आहेत, तुम्ही पाहू शकाल. आता हे झालेले आहेत, तर आपण काढून घेऊया. आता आपले बॉल तळून रेडी आहेत. याला आपल्याला सॉसमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. कढई गरम झालेली आहे, तर यात आपण तेल घालूया. 1-2 चमचे तेल घालायचं आहे. आता यात हे बारीक केलेले अद्रक आणि लसणाचे तुकडे घालायचे. ह्याला एक अर्धा मिनिटच फ्राय करायचं आहे. त्यानंतर घालायचं आहे कांदा, सिमला मिरची, आणि या मिरच्या मी बारीक ह्याचे मधून काप करून घेतले आहेत. हे सगळं हाय फ्लेमवरच करायचं आहे. थोडंसं 1 मिनिट परतलं की यात आपल्याला सगळे सॉस घालायचे आहेत. आधी चिली सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस, हे हलवून घ्यायचं आहे.
थोडीशी मिरपूड घालायची आहे. आणि मी इथे थोडं पाणी घेतलंय. यात आपल्याला थोडंसं एक छोटा चमचा कॉर्नफ्लोअर टाकून ह्याची पेस्ट करायची आहे, म्हणजे थोडंसं पातळ. आणि ही टाकायची आहे, यामुळे थिकनेस येईल थोडासा. आणि शेवटी मीठ घालायचं आहे. मीठ अगदी थोडंच घालायचं आहे, कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं. तर हे आपलं झालेलं आहे. तर यात आपल्याला आता बॉल घालायचे आहेत तळलेले. आणि हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. मी सर्वात शेवटी आता कांद्याची पात घालायची आहे. आणि एकदा हलवून गॅस बंद करायचा आहे. तर आपलं व्हेज ड्राय मंचुरियन तयार आहे. खूप छान दिसतंय आणि स्पॉन्जी पण झालेले आहेत. तर व्हेज ड्राय मंचुरियन बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोबी किसून न घेता बारीक चिरून घ्यायची आहे, कारण किसून घेतली तर त्याला पाणी जास्त सुटतं आणि त्यात मैदा जास्त बसतो आणि मग ते चिवट होतात, असे स्पॉन्जी होत नाहीत. आणि तुम्ही जेव्हा हे मिश्रण तयार करतात भाज्यांचं मैदा घालून, तेव्हा त्याचे लगेच गोळे तयार करून तळायला घ्यायचे आहेत, नाहीतर ते मिश्रण सैल होत जातं. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.